उद्धव ठाकरे सभापती राम शिंदेंच्या भेटीला गेलेत। आता ही मोठी बातमी समोर येते। उद्धव ठाकरे सभापती राम शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। याआधी त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली आहे। विरोधी पक्षनेते पदावरून याआधी त्यांनी नार्वेकरांची भेट घेतली आहे। त्यानंतर आता सभापती राम शिंदेंच्या भेटीला पोहोचलेत। नार्वेकर यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आता सभापती राम शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता निवडीचा मुद्दा आहे, त्यावरून विरोधक सातत्याने बोलतायत आणि आता नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे राम शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। सचिन अहिर त्यांच्यासोबत आपण पाहतोय ही दृश्य। सभापती राम शिंदे यांच्या भेटीसाठी आता उद्धव ठाकरे पोहोचलेले आहेत। याआधी त्यांनी काही वेळापूर्वीच नार्वेकरांची भेट घेतलेली होती। उद्धव ठाकरे यांच्यासोबत सचिन अहिर, सतेज पाटील सुद्धा उपस्थित आहेत। विधानसभा असेल, विधान परिषद असेल, दोन्ही ठिकाणी विरोधी पक्ष नेता नाहीये आणि विरोधी पक्ष नेता निवडीचा मुद्दा विरोधक सातत्याने त्याची मागणी करतायत। याच संदर्भात आता उद्धव ठाकरे राम शिंदे यांच्या भेटीसाठी पोहोचलेत। ही दृश्य आपण पाहतोय। राम शिंदे यांची भेट घेऊन दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्ष नेता निवडीचा मुद्दा जो विरोधकांनी लावून धरलाय, विधान परिषदेसाठी म्हणून सभापती राम शिंदे यांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे आता पोहोचले आहेत। तर ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदावरून दोन्ही पक्षात ठिणगी पडण्याची शक्यता आहे। सूत्रांकडून ही माहिती मिळते। वडेट्टीवार यांचं नाव चर्चेत असताना ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला गेलेले आहेत। ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये याच मुद्द्यावरून ठिणगी पडण्याची शक्यता आहे। खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळते। भास्कर जाधव यांच्या नावावर पुन्हा एकदा ठाकरेंची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासोबत चर्चा झाली आहे। नेतेपदावरील दाव्यानंतर ठाकरे गटाच्या हालचाली सुरू झाल्यात। योग्य निर्णय घेण्याचे अध्यक्षांचे ठाकरेंना आश्वासन दिलंय। ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता असल्याचं सूत्रांकडून कळतंय। वडेट्टीवारांचं नाव चर्चेत असताना ठाकरे नार्वेकरांच्या भेटीला गेलेत। तसंच ठाकरे गटाकडून आता भास्कर जाधवांचं नाव चर्चेत येतंय। याच मुद्द्यांमुळे आता विरोधी पक्षनेते पदावरून ठाकरे सेना आणि काँग्रेसमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता आहे।